जय मित्रांनो, तर आता आपण पाहणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती अर्ज आलेले आहेत। तर अशा 11 घटकांचा आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जे समोरचे व्हिडिओ आहेत म्हणजे आतापर्यंत कुठे किती अर्ज आलेले आहेत याची सविस्तर माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो। म्हणजे नंतरचे व्हिडिओ तुमच्या पेजला येतील, त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर आता आपण बघूयात जिल्हे। तर नागपूर कारागृहाला आतापर्यंत 7457 इतके अर्ज आलेले आहेत। नागपूर कारागृहाला जेमतेम बरेचसे मुलं आता नागपूर कारागृहाला अर्ज करत आहे। इतर कारागृहांच्या कंपॅरिझन मध्ये नागपूर कारागृहाला भरपूर प्रमाणात असे अर्ज जात आहेत, कारण की जागा पण चांगल्याच आहेत। SRPF 15 गोंदियाला 6814 इतके अर्ज गेलेले आहेत। 6814 इतके अर्ज गेलेले आहेत SRPF गोंदिया 15 ला। नागपूर जीआरपीला जागा पण कमी आहेत आणि अर्ज पण कमीच जातील। अशा बऱ्याचशा ठिकाणी लिस्ट खाली होऊन जाईल, म्हणजे तिथं अर्ज कमी प्रमाणात येतील आणि लिस्ट पण खालीच होऊन जाईल। बऱ्याचशा ठिकाणी असं आपल्याला आढळून येताना दिसेल आणि 2024च्या भरतीमध्ये पण आपल्याला तसं दिसून आलं। तर नागपूर जीआरपीला एकूण 171 इतके अर्ज गेलेले आहेत। यवतमाळ जिल्हा पोलीसला 684 इतके अर्ज गेलेले आहेत। पुणे कारागृहाला 5584 इतके अर्ज गेलेले आहेत। म्हणजे याच्या नागपूर कारागृहाच्या कंपॅरिझन मध्ये पुणे जेलला कमी अर्ज आलेले आहेत। म्हणजे नागपूर कारागृहाला 7457 प्लस इतके अर्ज गेलेले आहेत, पुणे जेलला 5594 इतके अर्ज गेलेले आहेत। तर ही डिफरन्स आपल्याला दिसून येतो इथं। तर SRPF 20 वरणगावला जेमतेम मुलांचं हे टार्गेट आहे SRPF वरणगाव, तर 5324 प्लस इतके अर्ज गेलेले आहेत तिथं। यामध्ये म्हणजे SRPF 20च्या अर्जांमध्ये सोबतच नागपूर कारागृहाच्या अर्जांमध्ये भरपूर प्रमाणात अशी आपल्याला वाढ होताना दिसत आहे। म्हणजे तासामध्ये यामध्ये आपल्याला फरक आपल्याला आढळून येतो, त्यामुळे भरपूर प्रमाणात आपल्याला असा फरक आढळून येतो यामध्ये। पुणे जिल्हा 5594 इतके अर्ज बघितले आपण। तसेच नागपूर ग्रामीणला, आता नागपूर बऱ्याचपैकी आपल्याकडे नागपूरची माहिती आलेली आहे, तर नागपूर कारागृहाला 7457 इतके अर्ज गेलेले आहेत। नागपूर ग्रामीणला 6890 इतके अर्ज गेलेले आहेत नागपूर ग्रामीणला, आणि नागपूर शहरला 3743 इतके अर्ज गेलेले आहेत। नागपूरमध्ये बऱ्याचशा प्रमाणात आपल्याला कॉम्पिटिशन इथं दिसत आहे आणि तिथला पेपर पण जेमतेम आपला कठीणच असतो, जेमतेम ऍव्हरेजच्या वरती। तर अहिल्यानगरला पण जागा कमीच आहेत, त्या मानाने अर्ज पण तसेच आले। 184 अर्ज इतके अर्ज इथं गेलेले आहेत। छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला 173 इतके अर्ज गेलेले आहेत। तर आता कारागृहाचं जर आता सध्याच्या कंडिशन मध्ये मुलं फक्त कारागृह आणि SRPFचा अर्ज भरत आहे, त्यामुळे इथं आपल्याला म्हणजे जिल्हा पोलीसचा आतापर्यंत पण आता जरी 17 तारीख असली आजची, तरी पण मुलं आतापर्यंत जिल्हा पोलीसचा अर्ज भरत नाही आहेत, कारण की त्यांना माहितीच आहे की 15 दिवस वाढून भेटतात, अर्ज भरण्यासाठी 15 दिवस आणखी वाढून भेटतात। तर या भरोशावर आपण बसू नये, कारण की वेबसाईट आताच हँग मारायला लागली आहे, पेमेंट व्हायला भरपूर असा उशीर होत आहे। त्यामुळे लवकरात लवकर आपण अर्ज भरायला पाहिजे, कारण की डेट वाढेलच याची गॅरंटी नाही, कारण की प्रत्येक वेळेस तर वाढते, पण यावेळेस वाढेल की नाही वाढेल हे त्यांच्या मनावर आहे। तर लवकरात लवकर आपण जिल्हा तर निवडलाच असेल तर त्याचा पण आपण लवकरात लवकर अर्ज भरायला पाहिजे। आता आपण बघितलं की नागपूर कारागृहाला 7457 इतके अर्ज आलेले आहेत। SRPF गोंदियाला 6814 इतके अर्ज आलेले आहेत। नागपूर शहरला 3747 इतके अर्ज गेलेले आहेत। छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला 173 इतके अर्ज गेलेले आहेत। अहिल्यानगरला 184 इतके अर्ज गेलेले आहेत। नागपूर ग्रामीणला 6890 इतके अर्ज गेलेले आहेत। पुणे कारागृहाला 5594 इतके अर्ज गेलेले आहेत। SRPF 20 वरणगावला 5324 इतके अर्ज गेलेले आहेत। यवतमाळची ही जेमतेम 15 तारीख आहे, तर 684 प्लस इतके अर्ज गेलेले आहेत। यामध्ये भरपूर प्रमाणात आता 17 तारीख आहे, तर यामध्ये वाढ झालेलीच असेल। नागपूर रेल्वेला 171 इतके अर्ज गेलेले आहेत। SRPF 15 गोंदियाला 6814 इतके अर्ज गेलेले। तर अशा प्रकारे आपण यामध्ये 11 ते 12 जिल्ह्यांची माहिती बघितली। तर
कमेंटमध्ये आणखी तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची माहिती पाहिजे ती नक्कीच कमेंट करा. ती माहिती मी काढण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. सोबतच असेच आपण व्हिडिओ रोजच्या रोज अपलोड करतो, त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. कारण की जे नेक्स्ट व्हिडिओ आहे ते तुमच्या युट्यूबच्या पेजला येतील. जय हिंद.